नमस्कार. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला, की आता आपण आंब्याची लागवड करायची आपल्या शेतामध्ये. कारण आत्तापर्यंत तर आम्ही पारंपरिक पद्धतीनं शेती करत आलो होतो. हे आमचं पहिलीच वेळ आहे आंबा लागवड करायची. तेव्हा खूप सारे प्रश्न होते मनामध्ये, की आपली ही जी जमीन आहे, ती आंब्याला मानवेल का? आपलं हे वातावरण आंब्याला पोषक ठरेल का? बरं, आंबा लागवड करताना सगळ्यात मोठा प्रश्न असतो, की आपण कुठल्या प्रजातीची लागवड करायची? कारण खूप साऱ्या प्रजाती आहेत मार्केटमध्ये. बरं त्याच्यानंतर लागवड करताना त्या आंब्याच्या 2 झाडांमधलं अंतर किती असलं पाहिजे? 2 ओळींमधलं अंतर किती असलं पाहिजे? त्याचं खत व्यवस्थापन कसं झालं पाहिजे? त्याच्यावरती रोग, कीडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय-काय उपाययोजना केल्या पाहिजेत? त्याचं ते पेस्टिसाइड, फंगिसाइड मॅनेजमेंट कसं असेल? सेंद्रिय असेल, रासायनिक असेल? एवढे सारे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही ह्या प्रवासात उतरलो आणि उतरल्यानंतरचा आत्तापर्यंतचा म्हणजे आता तुम्ही बघू शकता ही आपली बाग दिसतीये तुम्हाला मागं झाडं दिसतात आहेत. खूप ब्युटिफुल प्रवास झालेला आहे. अनेक बरे वाईट अनुभव आलेले आहेत. त्यातनं बरंच काही शिकायला पण मिळालेलं आहे. आणि त्याच प्रवासात मधून जे आलेले अनुभव आहेत ते शेअर करण्यासाठी आपण हा यूट्यूब चॅनल चालू करतोय. आणि ह्या यूट्यूब चॅनलचं नाव आपण ठेवलंय निसर्ग फार्म्स. ह्या प्रोजेक्टचं नाव पण निसर्ग फार्म्सच आहे. आणि ह्या चॅनलच्या थ्रू खास करून जे नवीन लागवड करणार आहेत, पुढच्या वर्षी असतील किंवा ज्यांनी आत्ता जून जुलैमध्ये नवीन लागवड केलेली आहे आणि त्यांना पण बरेच सारे प्रश्न असतील. आमच्या अनुभवातनं जो आम्हाला अनुभव आलेत, त्याचा फायदा तुम्हाला होईल ह्या दृष्टीनं प्रयत्न असणार आहे. आणि त्यासाठीच एक तपशीलवार व्हिडिओ सीरीज आपण घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये स्टार्टिंग फ्रॉम द आंबा लागवडीची पूर्वतयारी कशी असते, म्हणजे जमिनीची निवड कशी असायला पाहिजे. त्याच्यानंतर रोपांची निवड कुठून कशी केली पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा आपण हे करू विषय घेऊ, की रोपं लावताना आपण कुठली पद्धत घेतली पाहिजे. कारण बऱ्याच मतप्रवाह आहेत त्याच्यामध्ये. काही म्हणतात, की खड्डे काढून 3x3x3 चे खड्डे काढून रोपांची लागवड केली पाहिजे. काही म्हणतात, की नाही चर लावून पण आपण लागवड करू शकतो. सो आपण ते डिटेलमध्ये बघूया आपल्या व्हिडिओमध्ये. सो या सीरीजमध्ये आपण फक्त आंब्यावरती बोलू. पण आपल्या ह्या निसर्ग फार्म्समध्ये अजून बरेच सारे आपण पिकांवरती बोलणार आहोत. जसं की नुसतंच आंबा नाही, आपण बऱ्याच साऱ्या दुसऱ्या पिकांचं पण उत्पादन घेत असतो. त्यात जे मिळालेले अनुभव आहेत, ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे. सो प्लीज बी विथ अस. कंटिन्यू वॉचिंग धिस चॅनल आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. चला, भेटू रानात. नमस्कार. सो या पहिल्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण आंबा लागवडीची पूर्वतयारी, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची निवड. जमिनीची निवड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर ज्या जमिनीमध्ये आपण आंबा लावतोय, त्या जमिनीचा पोत हा व्यवस्थित असलाच पाहिजे. आता या जमिनीमध्ये जी आमच्याकडून सगळ्यात मोठी चूक झाली, चूक म्हणजे एक छोटीशी चूक होती, पण ती किती त्याचं नुकसान करून जाऊ शकते, ह्याचा एक अनुभव तुम्हाला शेअर करतो. सो आम्ही ज्यावेळी लागवड केली या जमिनीमध्ये, त्यावेळी एक पट्टा जमिनीचा असा होता, की जिथं पाण्याचा निचरा होत नव्हता. ती गोष्ट लक्षात नाही आली कारण त्या वर्षी पाऊस कमी होता. त्याच्या पुढच्या वर्षी पण पाऊस कमी पडला आणि 2 वर्षानंतर पावसाने जोर धरला. सो तिसऱ्या वर्षी जो पाऊस जोरात झाला, पहिले 2 वर्ष तर काही लक्षात नाही आलं कारण तोवर पाणी साठतच नव्हतं तिथं, कारण पाऊसच नव्हता. पण तिसऱ्या वर्षी जो पाऊस आला जोराचा, त्यामुळे झालं काय, जिथं तो जमिनीतून पाण्याचा निचरा होत नव्हता, तिथं पाणी साठून राहिलं. त्यामुळे तिथली 3 झाडं दगावली. कारण 3-4 महिने ती पाण्यामध्येच होती झाडं आणि त्यांची मुळं कुजून गेली त्याच्यामुळे. सो तुम्ही ज्यावेळी लागवड केली असेल किंवा लागवड करायचा विचार करत असाल, तर तुमच्या जमिनीमध्ये पाण्याचा प्रॉपर निचरा होतोय की नाही हे मेक शुअर करा. जर निचरा होत नसेल, तर तिथं निचरा होण्याची व्यवस्था करा. जेणेकरून ते पाणी साठून नाही राहणार. बाहेर निघून जाईल रानातून आणि आंब्याचं झाड मोकळं राहील तिथं. दुसरी गोष्ट, तुमच्या मातीचं परीक्षण करणं. तुमच्या मातीमध्ये NPK आणि मायक्रोन्यूट्रिएंट ह्यांचं प्रमाण किती आहे? तुमच्या जमिनीचा pH व्हॅल्यू काय आहे? pH व्हॅल्यू म्हणजे मातीचं सामू थोडक्यात. सो आंब्याला
6.5 ते 8 या दरम्यानच्या रेंजमधला पीएच असेल तर तो चालतो. 6.6च्या खाली असेल तर ती ॲसिडिक असते जमीन आणि 8च्या वरती गेला तर ते अल्कलाईन जमीन असते. म्हणजे चुनखडी मिश्रित जमीन. चुनखडीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये. सो ह्या दोन्ही केसमध्ये आंबा व्यवस्थित येणार नाही. सो तुमच्या जमिनीचा पीएच व्हॅल्यू जर 7-7.5च्या आसपास असेल तर बेस्ट. ती व्यवस्थित जमीन आहे. तिथे तुम्ही आंबा लागवड करू शकता. ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जमिनीशी निगडीत म्हणजे जमीन तुमची किती खोलवर माती आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण कसं होतं, आंबा आपण लागवड करतो आणि आंबा लागवड केल्यावरती आंब्याचं मुळं खाली जातात जमिनीमध्ये. तर तुमच्या जमिनीची खोली म्हणजे माती किती खोलवर आहे, हे लक्षात घेणं मग गरजेचं आहे. माती जर 5 फूट किंवा 4 फुटापर्यंतच असेल आणि खाली जर काळा पाषाण असेल किंवा कातळ असेल किंवा अजून कुठला जांभ्या खडक असेल, तर ते आंब्याला हानिकारक आहे. कारण मूळ तिथपर्यंत जायला कमीत कमी 6 ते 8 वर्ष लागतात. सो पहिली 6 ते 8 वर्ष तुम्हाला काही इश्यू दिसणार नाही आंब्याच्या झाडामध्ये. जर अशी जमीन असेल की मातीची खोली 4, 5, 6 फुटापर्यंतच आहे. 4-5 फुटापर्यंत आहे. 6 फुटापेक्षा नाही आहे जास्त. त्या केसमध्ये काय होतं, मुळं खालीपर्यंत जातात आणि मग त्या खाली खडकाला लागतात आणि खाली खडक उन्हाळ्यामध्ये तापतो आणि मग त्याला हीट स्ट्रोक येऊन ते झाड दगावू शकतं. सो ती एक काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी म्हणतात की पहिल्यांदा एखादी 2-3 ठिकाणी खड्डा करून बघा. माती खणून बघा किती फुटापर्यंत माती जातीये. आजकाल जे-सी-बीने वगैरे होऊ शकतं. आम्ही पण ही झाडं लावताना जे-सी-बीनेच हे खड्डे केलेले आहेत. सो ते आपण डिस्कस करू आंब्याची लागवड पद्धत बघताना. तर माती आणि जमिनीबद्दल ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या चेक करायच्या असतात आणि त्याचा आपल्या आंबा पिकावरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही आंबा लागवड करायचा विचार केलायच आता किंवा केलेली असेल, तर तुमच्या क्षेत्राला पूर्ण फेन्सिंग असणं गरजेचं आहे. हे का गरजेचं आहे? कारण जी मोकाट जनावरं असतात, गाई म्हणा किंवा बकरी म्हणा, ते येऊन आंब्याच्या रोपांना खाऊ शकतात. तर त्यांना अडवण्यासाठी हे खूप गरजेचं आहे फेन्सिंग असणं तुमच्या क्षेत्राला. किंवा जी जंगली जनावरं आहेत, माकडं असतील, हे अजून नीलगाई असतील किंवा रानगवे असतील, जर तुमचं क्षेत्र डोंगराच्या कडेला असेल तर. सो ते येऊन पिकाचं नुकसान करू शकतात. सो फेन्सिंग करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. आता असं म्हणतात की आंबा हे कोरडवाहू पीक आहे. पहिली 3 वर्षच त्याला सांभाळायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याला नाही बघितलं तरी चालतं. पण हे मला वाटतं साफ चुकीचं आहे. आंब्याला पाण्याची गरज ही नेहमीच भासते. आता ही बाग 4 वर्षाची झालेली आहे. पहिली 3 वर्ष तर आम्ही खूप जपलं. पहिल्या वर्षी तर आम्ही टँकरनं पाणी आणून जगवली झाडं ही. कारण आमच्या इथं पाण्याची टंचाई झाली होती पहिल्या वर्षी पाऊस नसल्यामुळं. पण नंतरची 2 वर्ष काही इश्यू नाही आला पाण्याचा. आम्ही सुरुवातीलाच इरिगेशन सिस्टीमसाठी इथं 2 बोरवेल खणून घेतलेले आहेत. एक बोरवेल तशी फेलच गेलेली आहे म्हणा. पण एक बोरवेलमध्ये आहे पाणी बऱ्यापैकी. सो ते टिकते आता मागच्या 2 वर्षापासून. म्हणजे एप्रिल, मे, जून हे 3 महिने महत्त्वाचे असतात. पाण्याचं योग्य नियोजन करायला लागतं. म्हणजे जसं आता मोहोर आला आंब्याला, तर असं नॉर्मली म्हणतात, की आपण जे मोहराचं नियोजन आहे त्याच्यामध्ये ते बघूच कसं करायचं ते. पण तुमच्याकडं इरिगेशन किंवा सिंचनाची व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही आंबा पिकाची लागवड करत असाल तर. त्याच्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे झालं आपली जमिनीची पूर्वतयारी झाली, फेन्सिंग झालं. आता तुम्हाला मॉनिटरिंगसाठी काहीतरी सिस्टम लावायला लागेल. जसं आजकाल CCTV असतात. जे तुम्ही मोबाईलवरनं पण बघू शकता. तसे तुम्ही CCTV बसवू शकता. जेणेकरून तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये कोण येतंय, कोण जातंय, काय त्रास होतोय का? अजून कोण तुम्ही जर वर्कर ठेवले असतील, ते प्रॉपर काम करत आहेत, नाही करत आहेत, त्याच्यावरती पण तुम्ही वॉच ठेवू शकता. तर ह्या गोष्टी पूर्वतयारी सेट पूर्वतयारी जेव्हा आपण बोलतो, तेव्हा ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत.
आता ही पूर्वतयारी तुमची झाली की आपण पुढच्या भागामध्ये बघूया की आपण रोपांची निवड कशी करायची, कुठल्या जातीची आणायची आणि लागवडीमधलं अंतर किती असलं पाहिजे. भेटूया मग पुढच्या भागामध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. जर तुमचा कोणी मित्र असेल तो आंबा लागवड करतोय किंवा विचार करतोय किंवा त्यानं नुकतीच केलेली आहे, त्याला काही इश्यूज येतात आहेत, सो दॅट ही नेक्स्ट व्हिडिओ सिरीज जी आहे त्याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टींवरती पण बोलणार आहोत. जसं आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण डिस्कस करू की रोपं कशी आणायची, कुठल्या जातीची आणायची, निवड कशी करायची, कलमं निवडायची कशी नर्सरीमधनं घेताना आणि लागवड करताना अंतर किती असायला पाहिजे झाडांमध्ये. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.